नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा त्या बहुरूप्याने आता अबोलीवर निशाणा धरलेला असतो, अचानकपणे पल्लवी अबोलीशी बोलायला मध्ये येते आणि त्याने झाडलेली गोळी पल्लवीला लागते. पल्लवी तशीच खाली कोसळते. अबोली जोरानेच पल्लवी असं ओरडते तर तो बहुरूपी मात्र लगेच तिथून पळ काढतो. आता चाळीतील सर्वच जण तिथे जमा झालेले असतात. पल्लवी मरणाच्या दारात उभी असते आणि ती कसंबसं अबोलीला म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तो बहुरूपी अंकुश देखील तिथे आलेला असतो. त्याने पल्लवीचा हात हातात घेतलेला असतो आणि तो डॉक्टरांना फोन देखील करत असतो आणि तितक्यात अचानकपणे पल्लवी अखेरचा श्वास घेते. अंकुश, अबोली आणि इतर सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. पल्लवीने अखेरचा श्वास घेतलेला असतो. अंकुश आता तिचे डोळे मिटतो. आजी ढसढसा रडायला लागते. त्यानंतर काही वेळाने पल्लवीची डेड बॉडीमध्ये असते. सर्व बायका तिथे जमा झालेल्या असतात. सर्वच जण खूप दुःखात असतात. तेव्हाच अबोली आता सौभाग्य अलंकार घेऊन आत येते. अंकुश देखील तिथेच असतो. तर राघू येऊन विचारते, वहिनी शार्दूल झोपला का ग? तेव्हा अबोली रडतच म्हणते, होय, कसंबसं समजावून झोपवलंय मी त्याला. तर राघू म्हणते, वहिनी हे सगळं काय आहे? तेव्हा अबोली अंकुशला सांगते की पल्लवीला भरल्या कपाळी निरोप द्यायचा आहे. अंकुश देखील होकार देतो आणि तो बाहेर जातो. त्यानंतर आता सर्व बायका पल्लवीला तयार करत असतात. तिला छान हिरवी साडी नेसवतात. अबोली तिच्या केसात गजरा माळते, कपाळी कुंकू लावते आणि हे सगळं करताना ती खूप रडत असते. अबोलीवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तर अबोली आता कसंबसं स्वतःला सावरते आणि दरवाजा उघडते. तेव्हा सर्वच पुरुष आता आत येतात. अंकुश जड पावलांनीच पल्लवीजवळ आलेला असतो आणि त्यानंतर काही वेळाने पल्लवीची डेड बॉडी आता बाहेर अंतिम दर्शनासाठी ठेवलेली असते. चाळीतील सर्वच जण पल्लवीला हार घालून शेवटची श्रद्धांजली वाहत असतात. अंकुश, अबोली, इतर सर्वच जण खूप दुःखी होत रडत असतात. क्रिश, राघू यांना देखील खूप वाईट वाटत असतं. आता शरद समोर येतो आणि अंकुशचं सांत्वन करत म्हणतो की अंकुश, अरे सावर स्वतःला. गेलेला माणूस काय परत येतं का? आणि आपलं आयुष्य असंच आहे रे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं. आपण सुद्धा आज आहोत, उद्या असू की नाही ते माहिती नाही. तर राणे काका म्हणतात की अंकुश, अरे आता पुढचं कार्य कसं करायचं? तेव्हा अंकुश म्हणतो, कसं म्हणजे? त्यावर तुषार सांगतो की अरे दादा, म्हणजे यांचं घरचं नात्यातलं कोणी येणार आहे का? यांना अग्नी कोण देणार? हे ऐकून शरद लगेच बोलतो, कोण म्हणजे? शार्दूल करेल, तो तिचा मुलगा आहे ना, दुसरं कोण करणार? तेव्हा अबोली लगेच म्हणते, नाही, शार्दूल हे करणार नाही. तेव्हा शरद म्हणतो की हे बघ अबोली, तू स्वतःला सावर आणि शांत कर. हे पल्लवीचं अंतिम कार्य आहे, ते नीट व्हायला हवं, नाहीतर तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. अबोली उठते आणि शरदला म्हणते, शरद भाऊजी, अहो मला तसं म्हणायचं नाहीये, परंतु खूप लहान आहे हो शार्दूल. तेव्हा शरद म्हणतो, अगं पण तिच्या जवळचं दुसरं कोणी नाहीये ना. हे शेवटचं कार्य जवळच्या व्यक्तीने, म्हणजे नवरा, मुलगा किंवा वडील यांच्यापैकी कोणीतरी करायचं असतं. जर का तिचा नवरा कोण आहे तुला माहिती असेल तर तसं सांग. राणे काका देखील म्हणतात की शार्दूल शिवाय दुसरं कोण करणार हे? तेव्हा अबोली रडतच म्हणते की नाही, हे चुकीचं आहे. तो खूप लहान आहे, त्याला एवढा मोठा धक्का नाही सहन होणार. शरद पुन्हा पुन्हा सांगत असतो की शार्दूल शिवाय दुसरं कोण करणार हे? अबोली मात्र त्यांना अडवत असते. नीता देखील म्हणते की अगं करू देत ना शार्दूलला हे सगळं, हे करणं त्याचं कर्तव्य आहे. अधिकार देखील. पल्लवी त्याची आई होती आणि जर का आता आपण शार्दूलला थांबवलं तर आयुष्यभर त्याला असं वाटत राहील की त्याला शेवटच्या क्षणी त्याच्या आईला अग्नी देखील देऊ दिला नाही आपण. तू अबोली म्हणते की नीताताई, अहो असं नका करू, लहान आहे होते पोर, एवढा मोठा धक्का नाही सहन करू शकणार. आणि त्यानंतर ती मनाशी विचार करते की जर का शार्दूलला हे कळलं तर तो खचून जाईल आणि आयुष्यभर हे दुःख घेऊन त्याला जगावं लागेल. नाही, मी असं नाही होऊ देणार. तेव्हाच आता शरद शार्दूलला आणण्यासाठी जात असतो, परंतु अबोली त्याला थांबवते.
अंकुशकडे येऊन म्हणते की पल्लवीचं शेवटचं कार्य अंकुश सर करतील तेव्हा सर्वच जण एकमेकांकडे पाहू लागतात. अंकुश देखील धक्क्यानेच म्हणतो की अबोली अगं हे काय बोलते तू. तर शरद म्हणतो अबोली अगं अंकुशची स्मरणशक्ती परत येईपर्यंत आपण त्याला सचित समजत होतो, परंतु तो अंकुशच आहे, सचित नाही. म्हणून पल्लवीचं शेवटचं कार्य शार्दूलच करेल. अबोली सांगते पल्लवीचं शेवटचं कार्य अंकुश सरच करतील हेच योग्य वाटतंय मला. हा त्यांचा जरी नैतिक अधिकार नसला तरी एक जबाबदारी आहे. गेले 1.5 वर्ष अंकुश सर पल्लवीसोबत होते. एकमेकांसाठी जे काही केलंय ही त्या कर्तव्याची जबाबदारी आहे. त्यावेळी अंकुश सरांना काहीच आठवत नव्हतं. पल्लवीने त्यांना सांभाळलं, त्यांना काय हवं नको ते सगळं पाहिलं. शार्दूल तो अंकुश सरांना डॅडा म्हणतो. शार्दूलशी असलेल्या नात्याची जबाबदारी म्हणून अंकुश सरांनी हे सगळं करावं असं वाटतंय मला. असं बोलत अबोली आता सर्वांना समजावत असते. अंकुश देखील विचार करत असतो. तर अबोली पुढे सांगते की सर काही महिने की होईना परंतु तुम्ही पल्लवीसोबत होतात, तुमचं एक कुटुंब होतं. मी इथे जरी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करत असले ना तरी तुम्ही तिथे पल्लवीकडे सुरक्षित होतात. तिने तुमची काळजी घेणं हे महत्त्वाचं होतं. तिचे खूप उपकार आहेत आपल्यावर. तिचे हे उपकार मी आयुष्यात फेडू शकत नाही. काल रात्री जी गोळी माझ्यावर झाडली गेली ती पल्लवीने स्वतःवर घेतली आणि ती मुळात खूप चांगली आहे, परंतु विजयाच्या दबावाखाली ती असं वागत होती आणि ती खूप चांगली आहे ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. म्हणूनच तर तुमची स्मरणशक्ती परत आल्यावर देखील तुम्ही तिच्याशी मैत्रीचं वचन दिलत ना. आणि सर तिने तुमचा गैरफायदा कधीच घेतला नाही, तर तिने तिच्या मुलासाठी तुम्हाला फक्त अंधारात ठेवलं. सर म्हणूनच तुम्ही तिच्याशी जे मैत्रीचं नातं निर्माण केलंय ना ते आपण कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणूनच या मैत्री खातर तरी तुम्ही तिचे अंत्यसंस्कार करावेत ना असं वाटतंय मला. असं अबोली आता अंकुशला सांगत असते. आजी रडतच म्हणते अबोली अगं पल्लवीचं अंतिम कार्य करायला तू अंकुशला सांगत आहेस. तर अबोली बोलते आजी अगं पल्लवीमुळे आज मी इथे उभी आहे. जर का माझ्यावर झाडली गेलेली गोळी पल्लवीने घेतली नसती तर, असं म्हणत ती गप्प होते. अबोली पुढे म्हणते की आजी अगं शार्दूल खूप लहान आहे आणि शार्दूल नंतर पल्लवीच्या आयुष्यात जवळचं कोणी असेल तर ते अंकुश सर आहेत असं सांगते. तेव्हा नीता म्हणते की अगं पण तिचा नवरा असेलच की. त्यावर अंकुश बोलतो नीता कोण असेल कोण नसेल याची चर्चा करण्याची ही वेळ नाहीये. आणि अबोली असाही विचार करू शकतेस. खरं तर तू नेहमीच तुझ्यातली माणुसकी जपत आली आहेस, वाईटातून चांगलंच शोधत आली आहेस. आणि पल्लवीनेच गेले वर्षभर माझी मेमरी पुसली होती, परंतु तरीही माझी मेमरी परत आल्यावर तिने कधीच कुठल्याच गोष्टीचा फोर्स केला नाही. परंतु अबोली तू तर खरंच ग्रेट आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू जे काही बोलतेस ना त्यामागे एक विचार असतो, भावना असतात. अबोली म्हणूनच मी ठरवलंय की पल्लवीचं शेवटचं कार्य मी करेल. तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी जे जे करावं लागेल ना ते सगळं मी करेन. मी तुला वचन देतो असं अंकुश आता अबोलीला सांगतो. तेव्हा अबोलीला जरा बरं वाटतं. त्यानंतर अंकुश पल्लवीकडे पाहत म्हणतो की पल्लवी आज मी माझ्या एका चांगल्या मैत्रिणीला कायमचा निरोप देतोय. तुझं व माझं नातं काय होतं पल्लवी हे या जगाच्या नजरेतून कुणालाच नाही कळणार. मृत्यूच्या दारात असलेल्या एका माणसाला ही संबंध नसताना तू बाहेर काढलंस ते ममत्व तुझ्याकडे होतं पल्लवी. त्यावेळी माझं कुटुंब माझ्याजवळ नव्हतं. तू त्याची उणीव मला कधीही जाणू दिली नाही. पल्लवी तू माझी मेमरी पुसलीस, त्यामागे काय कारणं असतील ते माहिती नाही, परंतु तू एक खूप चांगली माणूस होतीस. मी हे आयुष्यभर विसरणार नाही. असं अंकुश खूपच दुःखी होत आता पल्लवीकडे पाहत बोलत असतो. तर पुढील भागात शार्दूल कुठेतरी गायब असतो. अबोली राघूला विचारते, राघूलाही माहिती नसतं. त्यानंतर अबोली जेव्हा आत जाऊन पाहते शार्दूल कुणाशी तरी बोलत असतो आणि अबोलीला सांगतो की हे काकांना मम्माचे फ्रेंड आहेत. आणि तेव्हाच तो बहुरूपी आता मागे वळतो. त्याला पाहताच अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.